हॅलो, नमस्कार. मी राधिका धुरे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आज माझा शॉपमध्ये दिवस कसा झाला. आज नागपूरमध्ये दिवसभर पाऊसच होता. थोडा जास्त येत होता, थोडा कमी येत होता, पण दिवसभरच आज पाऊस होता. खूप छान मोसम बनला होता आज छान. तर आज माझं काम पण खूप छान झालं. आज म्हणजे कस्टमर काही जास्त शॉपमध्ये आले नाही, 2-3च आले होते. तर माझं काम पण मस्त झालं. तर मी गेल्या पुरं दुकानची साफसफाई वगैरे करून टाकली आणि त्याच्यानंतर मग मी आपले जे ब्लाऊज मला कट करायचे होते, शिवायचे होते, मी ते बाहेर काढून घेतले, त्यांचे अस्तर काढून घेतले आणि त्यांचे मापाचे ब्लाऊज बंडल वगैरे सर्व काढून घेतलं आणि कट केले. तर अशा प्रकारे मी 5 ब्लाऊज कट केले. खूप सुंदर, बघा किती छान पाऊस येत होता. आज माझ्या शॉपच्या समोर कोणतरी गाडी उभं करून चाललं गेलं आणि ही गाडी रात्रपर्यंत म्हणजे 8 वाजेपर्यंत माझ्या शॉपच्या समोरच उभी होती. ना मला शॉपच्या बाहेर येता येत होतं, नाही म्हणजे कस्टमरला अंदर येता येत होतं. कधी कधी कोणी कोणी शॉपच्या समोर गाडी ठेवून देतात आणि चालले जातात. आता मला कुठे एवढी मोठी गाडी साईडनी करता येईल. तर आज हे असं झालं आणि त्याच्यानंतर मग मी आपलं काम स्टार्ट केलं. माझा एक ब्लाऊज शिवून झालं. अगोदर मी अस्तरवाला ब्लाऊज शिवायला घेतलं आणि त्याचं पीस थोडं छोटं होतं. तर जे मी साईडची पट्टी असते ते मी अस्तरचीच लावून घेतली, डबल पट्ट्या लावून घेतल्या, कारण की तो पीस छोटा होता आणि ब्लाऊज मोठं होतं. तसं मी कस्टमरला सांगून दिलं होतं. तर ते म्हणाले की ठीक आहे, करून घेशील म्हणून. आणि पाऊस आज जास्त आल्यामुळे नाही का, माझ्या शॉपमध्ये पण खूप गळत होतं. तुम्ही बघू शकता की कशी माझ्या शॉपमध्ये आज धारच लागली होती पाण्याची. हे बघा, खाली जे वस्तू होत्या त्या पूर्ण ओल्याच होत होत्या. आता कोणकोणती वस्तू मी वरती उचलून ठेवणार आहे. तर ज्या काही थोड्याशा वस्तू होत्या त्या ओल्या झाल्या होत्या माझ्यावाल्या. तरी मी आवर करून ठेवलं आणि बघा एक वस्तू वरती उचलून ठेवला आणि मी माझं दुसरं ब्लाऊज मी रेडी करायला घेतलं. हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हिला साईडला मी कमी कपडा असल्यामुळे मी त्याला अस्तरचे पट्ट्या लावून घेतल्या आणि अशा प्रकारे माझे 2 ब्लाऊज शिवून झाले. आणि त्याच्यानंतर मग मी पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि थोड्याच वेळाने माझ्या मुलीने माझ्यासाठी चाय वगैरे आणला आणि मस्त चाय वगैरे पिला. आणि त्याच्यानंतर मी थोडेसे छोटे व्हिडिओज वगैरे पण बनवून घेतले आणि एक शॉर्ट्स पण बनवून घेतला सायंकाळसाठी. आणि त्याच्यानंतर मी 3rd ब्लाऊज स्टार्ट केलं शिवायला. हे जे रेड कलरचा ब्लाऊज आहे, शिवल्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं, खूप सुंदर दिसत होतं. याला मी व्हाईट कलरची पायपिंग केली होती, त्याच्यामुळे त्याला आणखी लुक खूप छान आला होता. मला हे ब्लाऊज खूपच आवडलं आणि फिनिशिंग पण खूप छान आली होती ह्या ब्लाऊजला. त्याच्यानंतर मग मी माझे 2-3 अशा प्रकारे मी आज पूर्ण 4 ब्लाऊज माझे कंप्लीट झाले होते आणि त्याच्यातले तर एकच अस्तर होतं, बाकी पूर्ण साधे होते. आणि फक्त आता फिनिशिंग करायची राहिली आहे. तर मी मी काही ब्लाऊज मला वाटलं तर मी करून घेईन, नाही तर मग माझ्या बाईला देऊन देईन करायला ब्लाऊज. आणि अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता आणि 8-8:30ला मग मी दुकान बंद केलं आणि आपल्या घरी यायला निघाली. आणि जेव्हा दुपारी माझी मुलगी वगैरे शॉपमध्ये आली होती, छोटी मुलगी, तर ती खूप मस्ती करत होती. आणि अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत आहे तर मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.